नीटच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये एक खळबळ उडाली. अर्थात या खळबळीमागे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या एका शब्दाचं एक कारण घडलं, निमित्त घडलं आणि या निमित्तानं सी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी असा एक आंदोलनाचा उदय झाला. परंतु हे आंदोलनही एक निमित्त झालं आणि देशातली युवा शक्ती जिच्यामध्ये गेल्या काही वर्षांची खदखद, शिक्षण, बेरोजगारी आणि एकूणच त्यांच्या भवितव्याविषयी अंधारमय वातावरण या संदर्भात जे प्रश्नचिन्ह युवकांच्या समोर निर्माण झालेले होते त्याने उद्रेकाचं स्वरूप एक प्रकारे उद्रेकाचं स्वरूप त्याने घेतलं आणि दिल्लीच्या जंतर मंतर पासून सुरू झालेल्या आंदोलनाने गेल्या 12 वर्षामध्ये प्रथमच या देशातल्या केंद्र सरकारला किमान झुकवलं आणि एका मंत्र्याचा, कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला. हे जरी परिणाम असतील, हे परिणाम जरी असतील तरी या परिणामांवर चर्चा करण्यापेक्षा आपण एकूण या युवकांचा जो उद्रेक किंवा एकूण मानसिक जो उद्रेक त्यांनी दाखवला, परंतु तो उद्रेकही त्यांनी शांततामय पद्धतीनं, म्हणजे ती शांततामय पद्धत, तो उद्रेक एवढाच होता की देशातल्या सर्व भागातून तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीच्या जंतर मंतरच्या दिशेने कूच झाले आणि दिल्लीमधलं आंदोलन जे आहे ते अभूतपूर्व असं झालं आणि त्यानंतर देशभरात या आंदोलनाची सुरुवात झाली. पण या सीजेपी आंदोलनाच्या निमित्तानं चर्चा करत असताना आपण आज ज्या महनी अतिथींबरोबर चर्चा करणार आहोत ते महनी अतिथी कॉम्रेड किशोर ढमाले, जे विद्यार्थी चळवळीपासूनच महाराष्ट्राला परिचित आहेत संपूर्ण राज्यामध्ये आणि आता ते देशामध्ये शेतकरी आंदोलकांचे नेते म्हणूनही ते ओळखले जातात. विश्लेषक, विचारवंत, लेखक, याबरोबर त्यांचं सर्वात मोठं विशेषण जे ठरेल ते म्हणजे आजीवन कार्यकर्ता. आज आपण त्यांच्याशीच या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. कॉम्रेड किशोर ढमाले, जे आपलं सर्वप्रथम मी त्रिवेद मीडियामध्ये स्वागत करतो. नमस्कार. मी आपल्याला आज हा प्रश्न विचारू इच्छितो. सर्वप्रथम, सीजेपीच्या निमित्तानं देशामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या संदर्भात, म्हणजे सीजेपी आणि एकूणच तरुणांच्या जेनझीच्या आंदोलनाच्या संदर्भात सुरुवातीला आपल्याला काय वाटत होतं आणि आता ही सगळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर त्यानंतर आपली नेमकी काय या संदर्भातली प्रतिक्रिया आहे हे आपल्या प्रेक्षकांना आधी आपण सांगा. कॉकरोच जनता पार्टीच्या संदर्भामध्ये जेव्हापासून, म्हणजे खरं तर त्याच्या आधी जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणाले, कॉकरोच म्हणाले, तेव्हाच जरा थोडा संताप आलेला होता की काय चालू आहे आणि याला अजून प्रतिक्रिया कशी येत नाही. आणि समाज मन एवढं बधीर झालंय का, विशेषतः युवक एवढे बधीर झालेत का, असं एक वाटत होतं आणि ते चिंतेच्या स्वरूपातलंच होतं. आणि नंतरच्या काळामध्ये जसं त्याला प्रतिक्रिया मिळाली आणि मग अभिजित दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टीची घोषणा केली, तर ते भारतात आले आणि त्याच्यानंतर सोनम वांगचुक त्यांना भेटले आणि नंतर त्यांनी देशभर दौरा केला आणि 20 तारखेला जे घडलं त्यानंतर, तर ते एकूण जे चालू झालेलं होतं माहोल, तर त्याचं स्वागतच पहिल्यापासून मी करत होतो आणि त्याच्या संदर्भात आम्ही बघत होतो की हे नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये तरुणांनी लवकरात लवकर सहभागी व्हावं या विचारांचेच आम्ही होतो. आणि म्हणून दिल्लीमध्ये जेव्हा जंतर मंतरवर सोनम वांगचुक उपोषणाला बसले आणि त्यानंतर आयसाच्या नेहा बोरानी उपोषण सुरू केलं, तेव्हा सर्व डाव्या विद्यार्थी संघटनांनी याला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं तर आम्ही समर्थनाचं आंदोलनही केलं आणि संयुक्त किसान मोर्चानेही देशव्यापी याला पाठिंबा जाहीरच केलेला होता. त्यामुळे डावे पक्ष असोत किंवा शेतकरी आंदोलनातल्या संघटना असोत, सत्यशोधक चळवळ असो, फुले आंबेडकरी चळवळ असो, आम्ही सगळ्यांनी या आंदोलनाच्या स्वागताचीच भूमिका सुरुवातीपासून घेतलेली होती. आम्ही त्याच्यामधल्या काही गोष्टींबद्दल चर्चा बाहेर चालू होती, पण त्यालाही आम्ही सांगत होतो की इतक्या लवकर काही याचं मूल्यमापन पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. लोक मैदानात उतरतायत
आणि सेलफोनवरचे जे स्क्रीन आवर्स आहेत ते कमी करून ते प्रत्यक्ष रणांगणावर उतरतायत, तर ही स्वागताचीच गोष्ट आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्या जेनझीबद्दल एकूणच शंका घेतली गेलेली होती, की हे जेनझी ही काही करणार नाही, कृती करणारच नाही. तर त्यांच्या कृतीची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून ते समजून घ्यायला वेळ लागेल, असंच आमचं म्हणणं होतं. बिलकुल. पण ही जी जेनजीचं जे हे आंदोलन झालं दिल्लीमध्ये, ते यापूर्वी म्हणजे साधारणतः आपण 2000 पर्यंत चळवळी ज्या होत्या, सामाजिक चळवळी, या एक मोठ्या प्रमाणात होत्या. आजही चळवळी आहेतच. परंतु 2000 पर्यंत चळवळी ह्या मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही जेनझीची अशा प्रकारची आंदोलनाची भूमिका आपल्याला स्वातंत्र्यानंतर कधी दिसलेली नाही. तर या काळामध्ये ही जेनझी ज्या जेनझीच्या विषयी जी डिजिटल मीडियामध्ये किंवा आपल्या सोशल मीडियामध्ये गुंतून राहते आणि उर्वरित जगाशी त्यांना काही घेणं देणं नाही, अशी जी मानसिकता भारतीयांची बनलेली होती, त्यालाही या जेनजींनी धक्का दिलेला आहे. तर जेनजींनी ही आपल्यामध्ये स्वतःमध्ये दाखवलेला हा उत्स्फूर्त बदल आहे, की नेमकं याला काही वैचारिक आधार आहे किंवा हे त्यांच्या मनाच्या फ्रस्ट्रेशन अवस्थेमधून अभिव्यक्त होणारी एक प्रतिक्रिया आहे. नेमकं आपल्याला काय वाटतं? नाही याच्याबद्दल सुद्धा आपण असं पूर्वी कधी झालंच नव्हतं. असं नाहीये. याचं कारण असं की प्रत्येक वेळी तरुण उठाव करतातच आणि हं, तरुण प्रतिक्रिया देतातच. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण बघितलेलं आहे. 60 ते 70च्या दशकामध्ये महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जेव्हा रिपब्लिकन चळवळ हे स्टॅग्नंट झालेली होती आणि हं, या चळवळीनं अ, एक भूमिका घेण्याचं नाकारलेलं होतं. त्यावेळेस हं, प्रस्थापित विरोधी भूमिका घेण्यासाठी तरुणांचा उठाव झाला. तो दलित पॅंथरच्या निमित्तानं झाला. दुसऱ्या हं, बाजूला कम्युनिस्ट चळवळीमध्ये जेव्हा ती चळवळ स्टॅग्नंट झाली आणि पारंपरिक कम्युनिस्ट पक्षांनी भूमिका घ्यायला नकार दिला, त्यावेळी त्याच्या विरोधामध्ये नक्षलबारीचा उठाव झाला. तिसऱ्या हं, बाजूला समाजवाद्यांमध्ये सुद्धा जेव्हा एक स्टॅग्नन्सी आली, एक थांबलेपण आलं, साचलेपण आलं, तेव्हा त्याच्या विरोधामध्ये युवक क्रांती दल युक्रांतचा उदय झाला. तर प्रत्येक काळामध्ये अशा पद्धतीने नंतर पुन्हा पारंपरिक कम्युनिस्ट पक्षांच्या वर्गवादी भूमिकेला आणि जात प्रश्न आणि स्त्रियांचा प्रश्न याकडे दुर्लक्ष करण्याच्या विरोधामध्ये सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा मार्ग पुढे आला. तर हे प्रत्येक काळामध्ये त्या काळातले तरुण जे आहेत ते उठाव करतात आणि ते भूमिका घेतात. हे यापूर्वी झालेलं आहे. यावेळेस वेगळेपण जे होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, की ही पिढी जी आहे, जेन झी पिढी, ही पिढी आता अशा प्रकारचा उठाव करणार नाही. इतकी ती अडकलेली आहे सोशल मीडियामध्ये आणि स्क्रीनमध्ये, असं मानलं जात होतं. म्हणून चिंता होती. पण याच्या आधी उठाव झाले आणि उठावाच्या पद्धतीचं नेहमी आहे. बाबा आमटेंनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ते जेव्हा तरुण उठाव करतात, तेव्हा त्यांची भाषा जी असते ती कळत नाही लोकांना जुन्या पिढीतल्या. म्हणजे ते म्हणाले ते, की "जरी वर्तमानाला कळेना आमुचे भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही." तर असं नव्या पिढ्यांशी बोलणं जे आहे ते शक्य होत नाही प्रत्येक वेळी आणि कारण त्यांची भाषा जी आहे, ती भाषा त्या नव्या वर्तमानाला साजेशी भाषा असते. त्यामुळे या आंदोलनाचं वेगळेपण जे होतं, ते त्याच्या तंत्रामध्ये होतं, त्याच्या भाषेमध्ये होतं, त्याच्या प्रतिक्रिया देण्यामध्ये होतं. हे सगळंच अनोखं होतं, नव्या पद्धतीचं होतं. पण इतिहासामध्ये अशा पद्धतीचे उठाव त्या काळात झालेले आहेत आणि तरुणांनी जगभर म्हणजे 60 ते 70च्या दशकात जगभर उठाव झालेले आहेत. मग ते हिप्पीच्या रूपात असतील. फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचं बंड झालं आणि त्या बंडातनं तिथलं सरकार उलथून पडलं आणि 72च्या नंतर जे उठाव झाले देशभर, महाराष्ट्रात आणि देशभर, त्यानंतर आणीबाणी लादली गेली आणि आणीबाणीच्या विरोधात सुद्धा उठाव झाला तरुणांचा. तर हे वैशिष्ट्य आपण पूर्वीच्या काळात सुद्धा बघितलं पाहिजे आणि नव्या काळात मात्र हे
नव्या पिढीचं आंदोलन आहे. हे नवं आहे, त्याचं तंत्र नवं आहे, भाषा नवी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल. तंत्र भाषा ही जरी नवी असली, परंतु त्यांनी सोशल मीडियातून स्वतःला मुक्त करत वेळही दिला, आंदोलन केलं. परंतु ज्या आंदोलनांचे आपण संदर्भ दिले, त्या आंदोलनांमध्ये आर-पी-आयचं असेल, समाजवादी असेल, डावं कम्युनिस्टांचं आंदोलन असेल किंवा युक्रांचं आंदोलन असेल, या आंदोलनामध्ये उभा राहिलेला तरुण आधी एका विचाराच्या दिशेनं तो घडलेला आहे किंवा त्याने काही वाचन केलेलं एक विचार त्याच्या मनामध्ये संचित आहे आणि त्या विचाराला घेऊन तो एक प्रकारे आंदोलित झालेला आहे. पण ही जी जेनजी पिढी आहे, ही एकाएक ज्या पद्धतीनं रस्त्यावर आली, रस्त्यावर त्यांनी दिल्लीच्या रस्त्यांमध्ये एक बंधुता म्हणजे धर्म, प्रांत, जात, लिंग, प्रदेश, भाषा या सगळ्या भेदांवर मात करत त्यांनी एक समता, एक बंधुता त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवली. परंतु तरीही या जेनजीच्या आंदोलनाचं वैचारिक उद्दिष्ट आपल्याला नेमकं काय सांगता येईल, की जे अजूनही प्रकट झालेलं नाही तसं, तर आपण ते नेमकं काय, कसं अधोरेखित कराल? यामध्ये 2 गोष्टी बघितल्या पाहिजेत, की याच्यामध्ये विचारच नव्हता किंवा विचार नाही असं म्हणणं हे फार नकारात्मक होईल. अ, एक लक्षात दिलं पाहिजे, की अभिजित दिपकेने विमानतळावर उतरल्यापासून बाबासाहेबांचं पुस्तक हातामध्ये घेतलेलं होतं. संविधान हातामध्ये घेतलेलं होतं. बाबासाहेबांचं चित्र असलेलं. दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक जे आहेत ते गांधीवादी म्हणून ओळखले जातात आणि ते त्या पद्धतीनंच उपोषणाला बसलेले आहेत. म्हणजे त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला, सत्याग्रहाचा मार्ग निवडला. अ, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि तिसऱ्या बाजूला याचा एक संरक्षक कणा बनलेले जे विद्यार्थी होते सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा जंतर मंतरवर कोणी येत नव्हतं फारसं, तेव्हा डाव्या विद्यार्थी संघटना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उतरलेल्या होत्या आणि त्या त्या तर सरळ-सरळ मार्क्सवादी विचार घेतलेल्या संघटना आहेत. ते आयसा असेल, एस-एफ-आय असेल, ए-आय-एस-एफ असेल, दिशा विद्यार्थी संघटना जे-एन-यू मधली आहे ती असेल, बिरसा मूव्हमेंट असेल. तर हे या विद्यार्थी संघटना त्याच्यामध्ये उतरल्या, जंतर मंतरवर त्या थांबल्या आणि जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा याच संघटना होत्या. त्या विचारांची बांधिलकी असलेल्याच आहेत. त्यामुळे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विचार होता. गांधीवादी होते, आंबेडकरवादी आहेत, नंतर मार्क्सवादी आहेत. तर हे विचारांचे ज्यांच्याला विचार नाहीयेत असं मानणं जरा कठीण आहे. त्याच्यामध्ये एक संविधानाची चौकट आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीमध्ये ते आपल्याला व्यक्त करतायत स्वतःला आणि ते त्यांचा संताप व्यक्त करतायत, निषेध व्यक्त करतायत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल. पण ही जेनजीला विचार म्हणजे ह्या वेगवेगळ्या विचारांच्या संघटना जरी तिथे असल्या, तरी या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू ज्या संघटनेपासून सुरू होतो, सीजेपी पासून. ती सीजेपी आणि या सगळ्या संघटना किंवा विद्यार्थी संघटना यांच्यामध्ये अजूनही समन्वय किंवा एकमेकांची चर्चा किंवा एक राष्ट्रीय रणनीती किंवा धोरण आखण्याच्या प्रक्रियेची काहीही संवादात्मक सुरुवात झालेली आपल्याला दिसत नाही. तर हा जो अभाव आहे, हा नेमका का आहे? आणि हा अभाव या आंदोलनाच्या उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी अडचणीचा ठरेल का? नाही हे काय कोणत्याही राजकीय गोष्टी ज्या असतात ना, त्या गिव्हन नसतात. ह्या अशा स्टॅटिक नसतात, दिलेल्या आहेत आणि हे आता असं आहे, असं नसतं ते. ते घडत जाणारी प्रक्रिया आहे. ह्या गतिशीलतेचा संदर्भ शोधणं आणि त्या गतिशीलतेला आकार देणं, त्या गतिशीलतेमध्ये सामील होणं अ, हे महत्वाचं आहे. ते सामील होणं कुठपर्यंत असतं, कोणत्या मुद्द्यांपर्यंत असतं, कोणत्या वैचारिक भूमिकेतून असतं, या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. पण काठावर बसून राजकीय गोष्टींचं मूल्यमापन करता येत नाही. त्यामुळे सीजेपी आणि खरं तर सीजेपी ही स्थापन झालेली आहे सीजेपी. पण या कॉकरोच जनता पार्टीच्या पेक्षा हे आंदोलन मोठं आहे. म्हणजे हं. कॉकरोच जनता पार्टी नी जरी पुढाकार घेतला असला तरी सुद्धा ते आता एक सुरुवात होती आणि तो याचा एक भाग आहे. आंदोलन जे आहे ते आंदोलन हे जेन-झी पिढीचं आंदोलन बनलं. ते विद्यार्थ्यांचं आंदोलन बनलं. ते तरुणांचं आंदोलन बनलं.
त्यांच्या स्वप्नांचा उहापोह करणाऱ्या गोष्टींचं आंदोलन बनलेलं आहे आणि त्यांच्या अभिव्यक्तीचं आंदोलन बनलेलं आहे. त्यामुळे हे केवळ सीजेपी पुरतं मर्यादित करू नये बघणार नाही. ते जर बघायचंच असेल तर ते संविधानात्मक चौकटीमध्ये व्यवस्थेच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करणारा हा उद्रेक आहे, असं त्याचं वर्णन करणं हे जास्त चांगलं राहील. बिलकुल. हे जी जेनजीची जी पिढी आहे, म्हणजे या पिढीने जे आता आंदोलन केलं, तर या पुढे ती प्रक्रिया कदाचित घडत राहील, होत राहील. परंतु या जेनजीच्या एकूण आंदोलनाची आजची दिशा किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यांचे आंदोलनाचे परिणाम हे कशा पद्धतीने येऊ शकतात, या संदर्भात आपण काही अधोरेखित करू शकता का? या आंदोलनाचं वैशिष्ट्य आणि परिणाम हे फार महत्वाचे आहेत आणि तुम्ही संपादक म्हणून आणि थ्रीवेज मीडिया पण मागच्या शेतकरी आंदोलनाचे तुम्ही साक्षीदार आहात आणि दिल्लीमध्ये जंतर मंतर दिल्लीच्या चारही सीमांवर खरं तर जंतर मंतरवर जाऊ इच्छित होते शेतकरी, पण शेतकऱ्यांना रोखलं गेलं. त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारण्यात आले, गोळीबार करण्यात आला, अश्रुधूर, लाठीमार, त्यांच्या रस्त्यामध्ये खंदक खोदण्यात आले, खिळे रस्त्यांमध्ये लावण्यात आले. एवढ्या प्रचंड अडथळ्यांनंतर सुद्धा मोदी शहा यांनी आणलेल्या 3 शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले. ते दिल्लीच्या दिशेनं आले, पंजाबमधनं आले, हरियाणामधनं आले, उत्तर प्रदेशातनं आले आणि नंतर राजस्थान आणि नंतर तर संपूर्ण देशभरातनं आले. तर आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो. आपणही ते आंदोलन बघितलेलं आहे. तर हे जे आंदोलन आहे, शेतकरी आंदोलन, या आंदोलनानं मोदी शहा यांच्या 2014-15 पासून झालेल्या राजवटीला एक प्रश्नचिन्ह उभं केलेलं होतं. त्या संदर्भात चालू असलेल्या दडपशाहीला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्यांना त्यांनी रोखलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं, की हे आमचे प्रश्न आहेत आणि तुम्ही आमच्यावरती हे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी कॉर्पोरेट ब्राह्मणी हितसंबंधांसाठी काही कायदे लादत आहात आणि या कायद्यांचं कारण काय? आणि तुम्ही हे शेतकरी विरोधी कायदे आणण्याचं धाडस कसं काय करू शकता? हा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला. तर त्याच्या आगेमागेच एनआरसी बद्दलचं आंदोलन झालेलं आहे. एनआरसी बद्दलचं आंदोलन हे दडपलं गेलं. शेतकरी आंदोलनामध्ये पहिल्यांदा विजय झालेला होता आणि मोदी शहा सरकारला ते कायदे शेतकरी विरोधी कायदे मागं घ्यावे लागलेले होते. त्यानंतर आश्वासित केल्याप्रमाणे एमएसपी गॅरंटी कायदा झाला नाही, परंतु तरी सुद्धा त्यांनी लादलेले कायदे त्यांना मागं घ्यावे लागणं ही एक महत्वाची गोष्ट त्या काळात घडलेली होती. मला असं वाटतं की हे आंदोलन जे आहे विद्यार्थ्यांचं, हे पेपर फुटीपासून त्याला खरा आकार मिळालेला होता. म्हणजे पेपर फुटीच्या विरोधामध्ये जो संताप विद्यार्थ्यांचा होता, तो त्यातनं दिसला आणि नंतर पेपर फुटीचा प्रश्न हा एकंदर शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये रूपांतरित झाला आणि एकंदर शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधातलं जे काही आहे त्याचं प्रतीक जे आहे ते प्रतीक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे बनलेले आहेत. म्हणून पेपर फुटीपासून ते धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत हा जो प्रवास आहे तो अशा पद्धतीनं झिगझॅग आहे. त्याच्यात विद्यार्थी झगडतायत आणि त्यांचं आकलन जे आहे तेही वाढतंय या व्यवस्थेबद्दल, की पेपर फुटी ही केवळ पेपर फुटी नाहीये. या पेपर फुटीचा जो आजार आहे, तो आजार एकूण शैक्षणिक व्यवस्थेचा आजार आहे आणि ही शैक्षणिक व्यवस्था जी आहे ती दुरुस्त केल्याशिवाय यात काही गत्यंतर नाही, असं विद्यार्थी समजतायत. आणि मग या शैक्षणिक व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या सर्वात मोठं प्रतीक कोणतं आहे, तर ते केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. या पद्धतीनं ते गेलेले आहेत आणि म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या दिशेनं ते गेलेले आहेत. तर हे वैशिष्ट्यपूर्णता आपण बघितली पाहिजे, की विद्यार्थी विचार करतायत आणि त्या विचारांना ते आकारही देत आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी तिथं जाणं आणि आम्हाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आम्हाला आमचे प्रश्न संसदेमध्ये तुम्ही चर्चेला घेतले पाहिजेत.
तुम्ही कसं हे घेत नाहीत, याच्याबद्दल ते प्रश्न विचारतायत आणि त्यामुळे त्यांनी संसदेच्या दिशेनं हे आगेकूच केलेली होती आणि संसदेसमोर सत्याग्रह करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं होतं. तर हेही सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर मग त्यांनी या दृष्टीने निर्णय घेतलेला आहे, की आता संसदेच्या दिशेनंच आपल्याला गेलं पाहिजे. सत्याग्रहात अधिक उग्र सत्याग्रह हा केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी सत्याग्रहाचाच एक भाग असतो, की चर्चेचा मार्ग तुम्हाला उघडे ठेवावे लागतात. त्या पद्धतीनं सरकारकडनं चर्चेचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी चर्चा केलेली आहे. पण त्यातही त्यांनी सांगितलं, की आता आम्ही काही नड्डा वगैरेंच्या घरी येणार नाहीये. तुम्हाला यायचं तर नवीन ठिकाण तुम्ही सांगा, की जिथं आम्हालाही येणं शक्य होईल आणि तुम्हालाही येणं शक्य होईल. आणि अशा पद्धतीनं त्यांनी नंतर हे वाढवत नेलेलं आहे. त्यांचा जो स्पेस आहे, तो वाढवत नेला आणि ती फार महत्त्वपूर्ण गोष्ट होती. आणि बिलकुल. जेव्हा जेव्हा ते हा. त्यांच्यावर दडपशाही झाली, तर त्या दडपशाहीला मग प्रतिकार म्हणजे 20 तारखेला दडपशाही झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये मग आवाज हा अधिक बुलंद झाला आणि सरकारला त्यावेळेस असं वाटलं, की आपण हे दडपण्यात यशस्वी होऊ. कारण त्यांनी ज्या पद्धतीचे मार्ग वापरले ते निर्घृण प्रकार होते. म्हणजे काठ्यांना खिळे लावणं, नंतर विद्यार्थ्यांच्या डोक्यात मारणं, नंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, नंतर साध्या वेशात गुंडांना तिथं त्याच्यात पाठवणं. भारतीय जनता पार्टी आणि आर-एस-एसचे गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये लाठ्या-काठ्या घेऊन अंगावर आले होते. आणि हे शेतकरी आंदोलन झालेलं होतं ना. शेतकरी आंदोलनात राकेश टिकैत यांना याच पद्धतीनं 26 जानेवारीला धमकावण्यात आलेलं होतं आणि त्यांना ते अक्षरशः अश्रू गाळले त्यांनी आणि त्यांच्या अश्रूंकडे बघितल्यानंतर मग शेतकरी आंदोलन पश्चिम हरियाणापासून राजस्थानपर्यंत पसरलं आणि मग स्त्रियांनी त्यावेळेस सांगितलं, की नवऱ्यांना, की तुम्ही जर जाणार नसाल दिल्लीला आंदोलनात, तर मग आम्ही जातो आता घराबाहेर आणि आम्ही आंदोलन करतो, तुमच्यात हिंमत नाहीये. आणि त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष मोठ्या संख्येनं त्या आंदोलनात उतरलेले आहेत. तर सेम गोष्ट बिलकुल. याच्यामध्ये झालेली आहे. दडपशाही झाली आणि त्याला प्रतिकार झाला. तर ती दडपशाही जी होती, ती अमानुष होती, निर्घृण होती आणि ती विद्यार्थ्यांना दडपण्यासाठी केलं. तर स्त्रियांच्या अंगावर बसलेल्या आहेत, स्त्रियांचे कपडे फाडलेले आहेत, स्त्रियांना अत्यंत वाईट पद्धतीनं मारलेलं आहे. तर हे यापूर्वी घडलेलं नव्हतं. तर हे करतात याचं कारण सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आपण येऊ त्याच्याकडे, की हे नेमकं अशा पद्धतीनं का करू दजावतात. तर बिलकुल. यांचे 2 मुद्दे जे आहेत ते. बिलकुल. तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, की तो आता एक तुलनात्मक दृष्ट्या तो प्रश्न एक गंभीर बनलेला. म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवर उतरलेली जेनझी, जी पेपर फुटी प्रकरणातून ती उतरलेली होती. आता सध्या झारखंडमध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया ब्लॉकच्या घटक असलेल्या एका राजकीय पक्षाची सत्ता असताना त्या ठिकाणी अशी घटना घडते, पेपर फुटी होते आणि तिथेही विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. पण त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय आंदोलनात असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. तिथलं ते आंदोलन एक वेगळं स्वरूप घेऊन आहे. तर हा जो विरोधाभास दिसतो आहे किंवा तिथलं सरकारही त्या आंदोलनाची दखल घेत नाही. तर या सगळ्या परिस्थितीचं नेमकं आकलन काय केलं पाहिजे? नेमकं हे काय आपल्याला वाटतं आहे? नाही आता पेपर फुटी असेल किंवा शिक्षणातले अनेक प्रश्न असतील. एकतर विद्यार्थी आणि पालक वैतागलेले आहेत. पेपर फुटे हे हिमनगाचं वरचं टोक आहे. खाली प्रचंड हिमनगाचा भाग आहे आणि तो आपण बघितला पाहिजे, की शिक्षण महाग झालेलं आहे. मुलांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची क्रयशक्ती पालकांकडे राहिलेली नाही आणि त्यांना अपेक्षित शाळांमध्ये प्रवेश मिळत नाहीयेत. इंग्रजीचं स्तोम वाढलाय आणि त्या फीज पण वाढलेल्या आहे आणि स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना तिथं टाकणं भाग आहे असं पालकांना वाटतंय. दुसऱ्या बाजूला एकूण अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम सुद्धा अत्यंत उथळ पद्धतीनं आखले जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली एन-ई-पीच्या नावाखाली एक आधीच्या संपूर्ण प्रवासाला उद्ध्वस्त करणारं
असा पद्धतीचा शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि आपल्या हातातून हे जात आहे आणि आपण मागे पडतो आहोत. ही भावना फक्त विद्यार्थ्यांचीच नाही तर पालकांची आहे, विद्यार्थ्यांची आहे, शिक्षकांची आहे, सर्वांची झालेली आहे. शिक्षण व्यवस्थेतल्या सर्व घटकांना याच्याबद्दलचे एक प्रचंड प्रमाणामध्ये संतापाची, वेदनेची भावना आहे. आणि दुसऱ्या बाजूला या सरकारला त्याची काहीच जाणीव नाहीये. आणि त्यांना म्हणजे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्याचं कारण पण आपण बघितलं पाहिजे, की एका बाजूला शिक्षणाच्या या प्रश्नांबद्दल, बहुजनांच्या शिक्षणाबद्दल हे शासन उदासीन का आहे? याचं कारण असं आहे, की या शासनाचा जो बॅकबोन आहे, जे कणा आहे तो ते आर-एस-एस आहे आणि आर-एस-एसचा विचार हा मनुवादी आहे आणि न शूद्राय मतिं दद्यात् या न श्री शूद्राय मतिं दद्यात् हे यांचं पूर्वी ब्रीदवाक्य राहिलेलं आहे. आणि भारतामध्ये शिक्षण सर्वांना खुलं करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून जे लढाई सुरू झाली, तर त्या लढाईबद्दल यांच्या मनामध्ये फारच आतपर्यंत किंतु परंतु आहे. त्यामुळे बहुजनांच्या शिक्षणाबद्दलच्या कोणत्याही आत्मीयतेच्या, संवेदनशीलतेच्या भावनेला यांची प्रतिक्रिया ही नकारात्मकच असते. आणि त्यामुळे हे हे कोण जेनजी आहे आणि हे का आम्हाला प्रश्न विचारतात आणि हे का शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतायत? ह्या प्रकारची भावना त्यांची होती. कारण त्यांना एकूणच बहुजन शिक्षणामध्ये आलेले आहेत याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. आणि म्हणून त्यांची प्रतिक्रिया या पद्धतीने. दुसऱ्या बाजूला ते स्त्रियांवरही याच पद्धतीनं हल्ले करतायत आणि मग ते मुलांना अमानुष पद्धतीनं मारतायत प्रश्न विचारणाऱ्या मुलांबद्दल. तर हा एक मनुवादच आहे. आणि त्यामुळे यांना जे डाचलेलं आहे, संविधानानं सर्वांना अधिकार दिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणून स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा रस्ता मोकळा केलेला आहे. सर्वांना शिक्षणाच्या दिशा मोकळ्या केलेल्या आहेत. तर हे जे आहे याच्याबद्दल यांना प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळे यांच्या डोक्यातला मनुवाद जागा होतो. एक तर शिक्षणाबद्दल तुम्ही प्रश्न विचारता आणि याबद्दल अशा पद्धतीनं प्रश्न विचारता तुम्ही रस्त्यावर येऊन, तर ही गोष्ट त्यांना लागलेली आहे. म्हणून ते अमानुष आहेत आणि ते जास्त अमानुष आहेत कारण तो प्रश्न शिक्षणाचा आहे. तुम्ही एखाद दुसरं काहीतरी मागितलं असतं ना सरकारकडे, इकडे अनुदान द्या, तिकडे अनुदान द्या, असं विद्यार्थ्यांनी मागितलं असतं, तर त्यांनी कदाचित एवढा विरोध केला नसता किंवा एखाद्या प्रश्नांबद्दल. पण तुम्ही शिक्षण, ज्ञानाबद्दल बोललात तुम्ही, हे त्यांना डाचलेलं आहे आणि त्यामुळे ते या पद्धतीने रिॲक्ट झालेत सरकार, असं मला वाटतं त्याबद्दल. आणि बिलकुल. दुसरं तुम्ही म्हणता, की मग हे देशभर इतर ठिकाणी पसरतंय का? तर पसरणारच आहे. ते राज्यातल्या त्या झारखंड किंवा छत्तीसगड किंवा इथं कर्नाटक या ठिकाणी इंडिया ब्लॉकची सरकार आहेत म्हणून तिथले जेनझे यांना काय म्हटलं जाईल किंवा तिथली सरकार काय पद्धतीनं हे होईल. तर प्रश्न असा आहे, की हे केंद्रीय शैक्षणिक धोरणाच्या विरोधातलं हे संपूर्ण उद्रेक आहे. उद्रेक एकंदर जे साचलेले गेल्या 12 वर्षामध्ये यांनी ज्या पद्धतीनं हुकुमशाही गाजवलेली आहे. एक प्रकारची अघोषित आणीबाणी यांनी लादलेली आहे. बोलणाऱ्याला देशद्रोही म्हटलं, म्हणजे तुम्ही एन-आर-सी आणि याच्याबद्दल नागरिकत्वाच्या प्रश्नाबद्दलचं काही आंदोलन केलं, की तुम्हाला पाकिस्तानी म्हणायचं. शेतकरी आंदोलनात गेलं, की खलिस्तानी म्हणायचं. विद्यार्थी आंदोलनात गेलं, की देशद्रोही म्हणायचं. तर याला लोक वैतागलेले आहेत. लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे, की तुम्ही का बरं प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार तुम्ही आम्हाला राज्यघटनेनं दिलेला आहे आणि तो तुम्ही कसं काय हिरावून घेता? आणि ज्या स्वातंत्र्य चळवळीतनं ही राज्यघटना उदयाला आली, त्या स्वातंत्र्य चळवळीत तर तुम्ही नव्हतात. ती राज्यघटना बनवतानाही तुम्ही नव्हतात. आणि मग तुम्ही आज ते तुम्ही सत्तेवर बसलेला आहात, म्हणून तुम्ही त्या राज्यघटनेच्या विरोधात जाऊन आमचे अधिकार काढून घेतात. याच्याबद्दलचा हा उद्रेक आहे. हा सार्वत्रिक उद्रेक आहे. म्हणजे हा पेपरफुटीपुरता सीमित नाही. तो शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधातला आहे आणि तो शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधात पण नाही. तो एकंदर बोलू देण्याला सत्ताधाऱ्यांनी केलेला जो विरोध आहे, त्याच्याबद्दलची ही प्रतिक्रिया आहे. बिलकुल. असं मला वाटतं.
राजकीय प्रशासकीय क्षेत्रामध्ये ईडी सीबीआयचा धाक आणि सर्वसामान्य म्हणजे सिव्हिल सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये पोलिसांचा धाक म्हणजे तुम्ही एक आंदोलकही आहात. अनेक वेळा पोलीस आंदोलनाची परवानगी देत नाही. एक प्रकारचं एक पोलीस राजच एक प्रकारे स्थापित झालेलं आहे. पण असं असतानाही तरुण जे जमले त्यांनी आंदोलन केलं आणि तिथं पोलीस तंत्र म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून युवकांवर हल्ले झाले आणि ते आपण म्हणतात त्याप्रमाणे अगदी निघृण झाले. हे निघृण हल्ले करण्यामागची भूमिका किंवा पार्श्वभूमी किंवा मानसिकता ही केवळ पोलिसांचीच आहे, की पोलिसांच्या मध्ये असलेल्या वरच्या अधिकाऱ्यांची आहे, की नेमकी सत्ताधाऱ्यांची आहे? आणि हे जर असं असेल तर लोकशाही सभागृहामध्ये देशाचे गृहमंत्री या संदर्भात उत्तरदायी होण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी काय येत नाही, याच्या मागची काय कारण आपल्याला वाटतात? ते हा प्रवास जो आहे ना, तो तुम्ही लक्षात घ्या सोनवणेजी, की त्यांनी ज्या पद्धतीनं या आंदोलनाच्या प्रतिक्रिया दिल्या. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं. नंतर त्यांनी अभिजित दीपकेंनी परवानगी मागितली, जंतर मंतरची देऊन टाकली त्यांनी. त्यानंतर त्यांनी म म म्हणजे एकूण दुर्लक्षाचं होतं किंवा काय करणार आहे, त्यांना फार पाठिंबा मिळेल असं त्यांना वाटलेलं नव्हतं. नंतरच्या काळात त्यांनी या आंदोलनाची दखल घेतली, की हे कोण करताय असं आहे का? मग त्यांनी त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केलेत. त्यांनी अभिजित दीपकेंच्या बद्दलचा प्रचार करायला सुरुवात केली. म्हणजे तो जातीवादी प्रचार होता आणि तरी सुद्धा या आंदोलनात काही फूट पडण्याची शक्यता नव्हती. विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिक्रिया दिली. ती फार महत्त्वाची आहे, की एक आजपर्यंत जय भीम असं म्हणणं हे विद्यार्थी आंदोलनामध्ये कधी फारसं दिसलं नाही. आपल्यासारख्या फुले आंबेडकरवादी विद्यार्थी संघटना, सत्यशोधक विद्यार्थी संघटना यासारख्या संघटनांमध्ये हे आहे. परंतु जनरल विद्यार्थी आंदोलनामध्ये अत्यंत सन्मानानं जय भीमचा उल्लेख होणं हे फार महत्वाचं होतं. तर या बाजू म्हणजे आणि विद्यार्थी प्रश्न विचारत होते. तिथं घेऊन आलेले पोस्टर घेऊन आलेले विद्यार्थी जे आहेत, ते हिंदू मुस्लिम फूट पाडण्याच्या बद्दल सजग होते, की अशी फूट सत्ताधारी पाडतायत. म्हणजे जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. अभिजित दिपके बौद्ध आहेत, सोनम वांगचूक काही ख्रिश्चन आदिवासी आहेत. या पद्धतीचा प्रचार झाला, परंतु विद्यार्थी त्याला बदले नाहीत. आणि मग याच्यानंतर दडपशाहीची गोष्ट आलेली आहे. आणि सत्याग्रहाच्या बाबतीमध्ये हे नेहमीच होत आलेलं आहे. सत्याग्रहाचं शास्त्र ज्यांना माहिती आहे ते याच्याबद्दल सांगतीलच, की सत्याग्रहामध्ये दुर्लक्ष केलं जातं सत्याग्रहाकडे. तरी सत्याग्रह अहिंसक मार्गाने सुरू झाला तर त्याला ते तोडण्याचे प्रयत्न होतात आणि नंतर चर्चेसाठी अपमानित करण्याच्या हेतूनं बोलवलं जातं, की तुम्हीच मग पळून गेले पाहिजेत अशा पद्धतीनं. जसं नड्डांकडे तुम्ही या चर्चा करायला असं सांगितलं गेलं. तर ते अपमानित करण्यासारखं होतं. परंतु तरीही विद्यार्थी चर्चा सुरू ठेवण्याच्या बाजूने होते आणि नंतर 4थ्या स्टेजला मात्र हे आंदोलन हाताबाहेर जातंय म्हणल्यानंतर आणि फूट पाडण्याचे सर्व प्रयत्न संपले आहेत असं म्हणल्यानंतर ती अमानुष दडपशाही, मनोवादी दडपशाही जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. आणि संसदेमध्ये आता याला तुम्ही संसदेमध्ये हा प्रश्न चर्चेला घ्या हे सांगण्यासाठी राहुल गांधी गेलेले आहेत पंतप्रधानांच्या घरी आणि तिथं त्यांना सत्याग्रह करावा लागलेला आहे. तिथं त्यांना उचलण्यात आलेलं आहे आणि तिथेही दडपशाही करण्यात आलेली आहे. तेव्हा देशाच्या विरोधी पक्षनेत्यावर सुद्धा अशा पद्धतीची दडपशाही हे भारतानं, देशानं बघितलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मागण्या तर साध्या-सुध्या की तुम्ही संसदेमध्ये याच्याबद्दल चर्चा करा. ही चर्चा न करता तुम्ही कसं काय या प्रश्नाचा निर्णय घेणार आहात? तर हे संसदेमध्ये चर्चा करण्याला त्यांना आणण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या तरीही ते संसदेमध्ये येत नाहीत. याचं कारणच आहे, की संसदेबद्दलचा, लोकशाही प्रणालीबद्दल त्यांना अत्यंत दुरावा आहे या सर्व मंडळींचा. त्यांचा याच्यावरती विश्वास नाही. लोकशाही प्रक्रियेवरती, संसदीय प्रक्रियेवरती आणि म्हणून ही संसदीय लोकशाहीची प्रक्रिया
हे राज्यघटनेने दिलेले सप्त स्वातंत्र्य हे पायदळी तोडवण्याचं नेहमीच काम करतात. आणि संसदेचं सर्वात महत्वाची गोष्ट आहे उत्तरदायित्व असणं. या प्रश्नांना कोणी उत्तरदायी आहे की नाही याच्याबद्दल काय विधान होतं राजनाथ सिंगांचं, कि ये बीजेपी गवर्नमेंट है, यहाँ इस्तीफे नहीं होते. तर तुम्ही या पद्धतीने बोलतात. हां, तर ते हे उत्तरदायित्व नाही याचंच लक्षण आहे. आणि हे सगळं जे आहे ना, हे पारंपरिक मनुवादी धोरणांमध्ये बसणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना हे खूप डाचलेलं आहे. सार्वत्रिक आणि प्रौढ मताधिकार जो मिळालेला आहे या देशातल्या लोकांना, तर तो यांना डाचलेला आहे. आणि त्यामुळे हे जे संसदेकडे न जाणं, पत्रकार परिषदा न घेणं, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं न देणं आणि फक्त मन की बातच सांगत राहणं, हे जे आहे ना, हे एक प्रकारच्या ब्राह्मणी कॉर्पोरेट फॅसिझमच्या दिशेनंच चाललेली गोष्ट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. पण हे जे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं ते पोलीस तंत्राने त्यांच्यावर एक प्रकारे निगरून हल्ले केले गेले, परंतु त्याची जबाबदेही अजूनही सरकारने त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी घेतलेली नाही. हे जरी असलं तरी यापुढे म्हणजे एक संदेश याच्यातून दिलेला आहे का सत्तेनं, की जर तुम्ही सत्तेला आव्हान देत असाल किंवा सत्तेच्या चुका काढत असाल किंवा सत्तेकडून तुमच्या हिताची कामं करून घेण्यासाठी मागणी करत असाल, तर आम्ही तुम्हाला निपटून काढू पोलीस तंत्राच्या माध्यमातून. म्हणजे ही जी गोष्ट आहे, ही पुढच्या काळात आणखी निगरून ती होत जाणार आहे, की सरकार आता आहे त्या पातळीवर हादरलेलं आहे. नेमकं आपलं गेल्या 40 वर्षाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आंदोलनाच्या अनुभवातून नेमकं आपलं आकलन काय असेल? नाही, त्यांना थोडा धक्का बसलेला आहे. कारण आतापर्यंतचा पारंपरिक त्यांचा पाठीराखा विभाग जो आहे ना, तो तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं थोडासा हललेला आहे त्यांच्यापासून. आणि त्यालाही वाटलं की हे काहीतरी चुकतंय. कारण नीट वगैरे हे जे मुद्दे आहेत त्यात उच्च जातवर्गीय सुद्धा आहेतच, ते मुलं परीक्षेला बसतातच आणि त्यांचाही तो प्रश्न गंभीर आहेच आहे. आणि तर या मुलांच्या पालकांना सुद्धा हे लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, मनोमन पाठिंबा दिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की या नीट फुटीमध्ये जे लोक आहेत ते कमी अधिक प्रमाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधितच लोक याच्यामध्ये सापडलेले आहेत, दिसलेले आहेत. आणि त्यामुळे या सरकारच्या विश्वासार्हतेबद्दल एकूण प्रश्न उपस्थित होणं, तो त्यांना आजपर्यंत पाठिंबा देणाऱ्या विभागामध्ये उपस्थित होणं, यामुळे त्यांना थोडासा धक्का हा बसलेला आहे. आणि तो जो अहंकार जो आहे, मनुवादी अहंकार, की आम्ही करू आणि आम्हाला कोण विचारणार आहे आणि आम्ही भले जागतिक सत्तेपुढे लोटांगण घालू, कधी आम्ही देशविरोधी उपक्रमांच्या संदर्भामध्ये मूग गिळून गप्प बसू आणि मात्र या देशात कोणी देशाच्या हिताचं काही म्हणत असेल तर त्यालाही आम्ही देशद्रोही ठरू, असं आम्ही काहीही करू, असं जे सत्ताधाऱ्यांची वर्तणूक होती आणि त्यातून जे दहशत त्यांनी माजवलेली होती आणि ज्यातनं सामान्य जनता हे भयानं व्यापलेली होती. तर ते भय आता थोडंसं कमी झालेलं आहे. लोकांना प्रश्न विचारण्याचं धाडस हे या आंदोलनानं पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. आणि ही नवीन पिढी जी आहे, ती नव्या पद्धतीने विचार करते, हे लक्षात आलेलं आहे. सत्ताधाऱ्यांचा मनोवेधी विचार हा पोलिसांमध्ये उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते तुम्ही बघितलं असेल, की महिलांच्या अंगावर जाणारे, बसणारे पोलीस, मारणारे पोलीस. तर तो मनुवादी पुरुषसत्ताक विचार हा त्याच्यामध्ये होता. आणि पोलिसांमध्ये, कारण पोलिसही पारंपरिक व्यवस्थेचेच घटक असतात. या व्यवस्थेतले दुर्गुणही ते त्यांच्यामध्ये असतातच आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या हादऱ्यातनं
किंवा धक्क्यातून अम, त्यांनी काय धडा घेतला माहीत नाही. पण भारतीय लोकांनी, देशातील जनतेनं एक निश्चितपणे धडा घेतलेला आहे, की होय, आपण प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊ शकतो, विचारू शकतो. म्हणजे ते 20 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन थांबवणारी मुंबईची रिया अहिर असो, नेहा बोहरा असो किंवा श्रावणी बुवा असो, या ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या उभ्या राहिल्या याच्याबद्दल. मुंबईमध्ये आपण बघितलं, की साम्या कोरडे सारखी विद्यार्थिनी आहे. तर ह्या विद्यार्थिनी ज्या आहेत, ह्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि स्त्रियांमध्ये सुद्धा एक नवा आत्मविश्वास आलेला आहे. आणि त्यांनी अत्यंत म्हणजे हे प्रश्न एका अर्थानं ते शैक्षणिक व्यवस्थेच्या बरोबरच त्या पुरुषसत्तेलाही प्रश्न विचारतायत ना. आणि म्हणजे सॅनिटरी पॅड सारखी गोष्ट ही काहीतरी भारतीय मानसिकतेमध्ये दुय्यम गोष्ट आहे, की लपून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. जाहीर चर्चा न करण्याची गोष्ट आहे. तर मुलींनी जाहीरपणे प्रश्न विचारला, की "अरे, ते आम्ही वापरतो ते सॅनिटरी पॅड सुद्धा लीक होत नाहीत आणि तुमचे नीट मात्र लीक प्रूफ नाही आहे परीक्षा. तर तुमची अशी कशी परीक्षा आहे?" म्हणजे मुलींनी आपल्या जीवनाशी संबंधित गोष्टींच्या आधारे प्रश्न विचारणं हे या वेळेस घडलेलं आहे आणि ते फार महत्त्वपूर्ण आहे. मुली निर्भय बनलेल्या आहेत, मुलं निर्भय बनलेली आहेत आणि त्यांनी भयाचं वातावरण जे आहे ते दूर करण्याचं काम केलेलं आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या धाडसाबद्दल आणि त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल अजूनही लढाई चालूच आहे ना. ज्या पद्धतीनं त्यांना ट्रोल केलं जातंय, त्याच्या विरोधामध्ये रोज एक नव्या पद्धतीनं मुली बोलतायत. एका मुलीला नाचणाऱ्या मुलीला दाखवण्यात आलं आणि तिलाच सांगण्यात आलं, की बघा ह्या मुली आहेत जेन आंदोलनात भाग घेणाऱ्या आणि दुसरीकडे बघा आमच्याकडे मुर्मूंच्या हस्ते पारितोषिक घेणारा हुशार विद्यार्थी. मग या मुलींनी पण टाकलेली आहे पोस्ट, किंवा मला 93% मार्क 10वी ला होते, 12वी 93% आहेत आणि नाचणं हे हे माझ्या आवडीचं काम आहे. होय, मी नाचते. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा नाचून आनंद व्यक्त करण्यात मला काहीही गैर वाटत नाही. मी अभ्यासाबरोबर याही गोष्टी करते, याचा मला अभिमान आहे. हे सांगितल्यानंतर संपूर्ण या बीजेपीच्या ट्रोलर्सचे तोंड बंद झालेली आहेत. तर विद्यार्थी नव्या-नव्या पद्धतीनं उत्तरं देतायत आणि ते भिडतायत आणि व्यवस्थेला या पद्धतीनं भिडणं, त्यांच्या पद्धतीनं भिडणं हे महत्वाचं आहे आणि ते स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. सत्ताधारी त्यातनं काय धडा घेतील माहीत नाही. ते कशा पद्धतीनं सत्ताधारी कोंडीत सापडलेले आहेत. म्हणजे ट्रम्प मोदींना कशा पद्धतीनं युद्धाबद्दल सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना गप्प बसवलेलं आहे असं बोलतात. तरी आपली काही प्रतिक्रिया नाही. दुसऱ्या बाजूला 3-3 सैनिक मारले जातात. तरी ते अमेरिकेने मारलेले आहेत हे जगजाहीर होऊन सुद्धा आपली काहीच प्रतिक्रिया त्याच्याबद्दल निषेधाची येत नाही. तर आणि दुसऱ्या बाजूला इथं मात्र विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याला दंडोका काढला जातो, त्याला तुडवलं जातं. हे जे आहे ना, हे स्वरूप जे आहे, इथल्या सत्ताधाऱ्यांचं खरं स्वरूप जे आहे, ते आता जनतेसमोर या निमित्तानं आलेलं आहे आणि ते ठेवण्यामध्ये विद्यार्थी यशस्वी झालेत असं मला वाटतं. बिलकुल, बिलकुल. कॉम्रेड शेवटी तुम्ही या एकूण आंदोलनाचं एकूण पार्श्वभूमी, दिशा, धोरणं, उद्दिष्ट या सगळ्या संदर्भात बोलत असताना तुमचा एक अनुभव म्हणून या विद्यार्थी संघटनांच्या अनुषंगानं नेमकं तुम्ही काही त्यांना मार्गदर्शन देऊ इच्छिता का? काही शब्दांमध्ये किंवा काही सूचना तुम्ही करू इच्छिता का? मार्गदर्शनचा नाही प्रश्न, कारण सध्या ही जेन पिढी आहे आणि मार्गदर्शनाच्या संदर्भामध्ये ते काही ऐकून घेतील असं नाही. मात्र ते शिकतायत, स्वतःच्या पद्धतीनं शिकतायत आणि मला असं वाटतं, की महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या पद्धतीच्या आंदोलनांमध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटना असो किंवा सत्यशोधक शेतकरी सभा असो, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा असो, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातली आंदोलन असोत. यातनं आम्हाला जे लक्षात आलंय, की अ, अ, लोकांना योग्य वेळी प्रतिक्रिया देणं
हे आवडत असतं आणि प्रत्येक वेळी लोक तितक्याच संख्येने येतील असं नाही. तर ते कमी जास्त संख्येनं असतात लोक. सुरुवातीला म्हणून तर या आंदोलनामध्ये सत्ताधारी गाफील राहिले किंवा काही विश्लेषकही गाफील राहिले आणि ते काहीतरी अण्णा हजारे आंदोलनाचे उदाहरणं देत राहिले. तर ते गाफील राहिलेले जे लोक होते, तर त्यांनी आणि सत्ताधारी सुद्धा याचं कारण असं की त्यांना असं वाटतं की किती संख्या जमणार आहे? काय होणार आहे? काय होणार आहे? होणार आहे असं म्हणता लोकांच्या मनामध्ये होता एक अंडर करंट होता आणि तो महत्वाचा असतो. त्यामुळे जेनजींनी सुद्धा यानंतरही आपलं सोशल मीडियाच्या द्वारे नंतर प्रत्यक्ष लिखाणाच्या द्वारे आणि प्रत्यक्ष कृतीच्या आधारे प्रतिक्रिया देणं हे सुरू ठेवावं. हे व्यक्तिगत पातळीवरही सुरू ठेवावं, हे सामूहिक पातळीवरही ठेवावं आणि संघटनात्मक दृष्ट्याही अधिकाधिक मजबूत बनावं. कारण एकजूट तोडण्याची नवी हत्यारं म्हणजे पारंपरिक जात धर्माच्या हत्यारांसह अधिक नवी हत्यारं हे सरकार शोधून काढतं आणि ते कायम त्याबद्दल जेनजींना सजग राहावं लागेल. मग आणि तुम्ही बघितलं तर यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता निम्या यंत्रणांना कामाला लावलेलं आहे. जेनजींचे मेळावे घेतायत आणि त्यांना समजून सांगतात, की नाही, नाही ते प्रश्न विचारणं वगैरे आता पाश्चात्य नाही, ते भारतीय परंपरेतच आहे. म्हणजे भारतीय परंपरेमध्ये प्रश्न विचारणाऱ्याचं काय केलं गेलेलं आहे, याचा एक इतिहास आहे. बौद्ध भिक्खूंचे मुंडके कापून आणणाऱ्याला इतके दिनार बक्षीस अशा प्रकारची जाहिरात करणारा हा देश आहे. या देशामध्ये सत्ताधाऱ्यांनी या पद्धतीनं कत्तली केलेल्या आहेत प्रश्न विचारणाऱ्यांच्या आणि भारतीय परंपरेमध्ये प्रश्न विचारणाऱ्या चारवाक परंपरेचं साहित्य पूर्णपणे नष्ट करण्यात आलेलं आहे. ही परंपरा या देशामध्ये आहे आणि तुम्ही आमचीच परंपरा आहे असं म्हणतात. तर होय, या देशात एक प्रश्न विचारण्याची परंपरा होती, ज्याला तुम्ही कायम दडपण्याचा प्रयत्न केला. त्या परंपरेचे तुम्ही कधीही पाईक नव्हतात. त्या परंपरेचे तुम्ही विरोधकच होतात आणि ती अब्राह्मणी आणि समतावादी परंपरा जी आहे, त्या परंपरेचा सुद्धा विद्यार्थ्यांनी दखल घेतली पाहिजे आणि प्रश्न विचारणं चालूच ठेवलं पाहिजे. प्रश्न विचारण्यातूनच खऱ्या अर्थानं अन्याय दूर होण्याच्या शक्यता असतात. प्रश्न विचारण्याचं थांबवलं तर अन्याय वाढत जातो. अन्यायाचं साम्राज्य निर्माण होतं. त्यामुळे प्रश्न विचारण्याचं धाडस हे स्वतः जेनजींनी केलेलं आहे आणि ते धाडस आमच्या पिढीला सुद्धा, आपल्या पिढीला सुद्धा आणि आपल्या आधीच्या पिढीला सुद्धा हे यांनी जेनजींनी दिलेलं आहे. त्याबद्दल जेनजींचं कौतुक, जेनजींचं अभिनंदन आणि जेनजींचे आभार सुद्धा मी मानू इच्छितो. धन्यवाद कॉम्रेड. अगदी परखड शब्दामध्ये अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण या सगळ्या आंदोलनाचं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमी, उद्दिष्ट, परिणाम आणि येणाऱ्या धोक्यांचंही तुम्ही सुतोवाच शेवटी केलंच आहे आणि त्यामुळे जेनजी पिढीचं स्वागत करताना सजगही त्यांनी कसं राहावं या संदर्भातलं निश्चितपणे मार्गदर्शन त्यांना मोलदाई ठरेल अशी अपेक्षा करूया. आणि आज आपण त्रिवेद मीडियाला जो आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम. जय भीम. सत्य की जय हो.